चला गर्दी करू नका, चला मावशी पुढे चला. यात्रा असते 3 दिवसाची. 3 दिवसाच्या यात्रेमध्ये आजचे पण आज हंगामा आहे गावचा चालू. आज हंगामा चालू आहे खाली आणि सगळे देवस्थान भाविक भक्त सगळे इकडे येत आहेत. सगळ्या ही परंपरा साधारणतः किती दिवसापासून चालू आहे देवीची? ही परंपरा कमीत कमी आता तर माझ्या वयाच्या आधीपासून चालू आहे. आता याच्या पुढचं मी नाही सांगू शकत जास्त काही. आता मला कळतं तसं चालू आहे आत्तापर्यंत. माहूरगडचं देवस्थान आहे आमचं रेणुका माता. दरवर्षी आमची पायज्योत जाते. आमचं 16 वर्ष पायज्योतचं दरवर्षी ज्योत येते दसऱ्याच्या दिवशी. नवरात्र इथं उत्साहात असतो. 7 दिवसाचा सप्ताह असतो आपला 9 दिवसाचा. आणि ते सप्ताह झाल्यावर तिथं सगळं व्यवस्थित कमीत कमी एक माझ्या अंदाजाने एक 40-45 वर्षापासून प्रथा चालू आहे आमची. मी येताना एक असं पण बघितलं की तुमच्या इथं देवीचं मी दर्शन घेत असताना आज खाली इथं एक कुस्त्यांचा सुद्धा एक कार्यक्रम आयोजित केला. याच्या बाबतीत काय सांगतात? कुस्त्या दरवर्षी हंगाम असतो. सगळ्यात आपल्या ज्यावेळेस यात्रा चालू होतात त्या पहिल्यांदा आमच्या बेलगावची यात्रा तालुक्यातली पहिली यात्रा आमच्या गावची असते आणि तिथून पुढे सगळ्या यात्रा चालू होतात. याच्यानंतर शिंगरीची यात्रा होते. आता हंगामा खाली चालू आहे. कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो. आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा आमचा हंगामा असतो गावचा बेलगावचा. आता चालूच आहे खाली ती हंगामा. आता होईलच आता एक 10-5 मिनटं चालू झालाची. आता आज 15 डिसेंबर रोजी आपल्या बेलगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक या रेणुका यात्रेनिमित्त जमलेले आहेत. सर्व भाविक इथे येतात. देवीचा हंगामा भरलेला आहे खाली. इथे खाली शेजारी जत्रा भरलेली आहे. सर्व भाविक येतात म्हणजे दर्शन घेताना आपली जी मनाची इच्छा असेल ती संपूर्ण देणगी इथे हे करतात. लाखो रुपयात इथं म्हणजे देणगी जमा होते आपल्या यात्रेनिमित्त. हे साधारणतः किती वर्षापासून परंपरा आहे देवीची? साधारणतः आता माझं साधारणतः वय 23-24 वर्ष चालू आहे. तर मला जसं कळतं आहे तेव्हापासून हे नका अशीच परंपरा चालू आहे. ह्याच्यापेक्षा बी आणखी परंपरा सुधरेल या आम्ही तुम्हाला एक शब्द देतो. आणि एक विचारायचं आहे की हे यात्रा कमिटी लोकांची काय अशी काळजी घेते भाविक भक्तांची? संपूर्ण भाविक भक्त हे पुणे मुंबई बाहेर देशातून सुद्धा इथे भाविक येतात. परंतु कुणाला कसलेही म्हणजे इजा होणार नाही वगैरे. म्हणजे आपले सांगायचं म्हणजे प्रथमतः सर्व ग्रामस्थाचं व सर्व भक्तांचं रेणुकाई देवीतर्फे हार्दिक असं अभिनंदन. आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी रेणुका मातेचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. आणि आष्टी पाटोदा शिरूरचे लाडके आमदार
यांच्या माध्यमातून या देवीसाठी 4,90,00,000 असा निधी उपलब्ध करून त्यांनी दिलेला आहे आणि त्याचे हे प्रगतशील असे कामं इथं चालू आहेत. आणि हा आपण भरगच्च गर्दीसुद्धा पाहतात आणि दरवर्षी फार छान कुस्त्याचा हंगामासुद्धा इथे भरवला जातो आणि मोठ्या प्रमाणात इथं भाविक भक्त आसपासच्या गावामधून येतात. मी आत्ता पाहिलं खाली काही कुस्त्यांचा कार्यक्रमसुद्धा आहे, त्या बाबतीत काय सांगतो? या ठिकाणी कुस्त्यांचा म्हणजे ही आमची पारंपरिक प्रथा आहे. म्हणजे बेलगाव या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे फार मोठा हंगामा आणि भविष्यात आमच्या ग्रामस्थांचं गावाचं असं नियोजन आहे की ते फार मोठं स्टेडियम बनवायचं, जेणेकरून आष्टी तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरातून इथं लोक यावेत आणि मल्लांची इथं नक्कीच दखल घेतली जाईल. आणि या ठिकाणी आम्हाला भरघोस अशी यात्रा, आमच्या देवी ही नवसाला जागणारी रेणुका माता आहे, त्याच्यामुळे हे स्टेडियम बनवायचं असं आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.